मध्ये सुरुवातीला बातमी आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची केंद्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक सुरू आहे। इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होतीये। या बैठकीत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याबाबत सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आज ही बैठक होणार असं आपण म्हणत होतो आणि आता नेमकी ही बैठक सुरू आहे, त्याबद्दलचे काय अपडेट? श्वेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उपस्थित आहेत। ज्या पद्धतीने इराण आणि इस्रायलमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं संघर्ष होत होता आणि कालपासून युद्ध सुरू झालेलं आहे, त्यामध्ये अमेरिकेने देखील उडी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती होत असलेली ही सीसीएसची बैठक अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। खरं तर ज्या पद्धतीने ही सगळी युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, भारताची भूमिका नेमकं काय असली पाहिजे, हे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकते। दुसरा महत्वाचा मुद्दा श्वेता हा आहे की आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याच्या नंतर अनेक भारतीय लोक जे आहे ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यामुळे त्यांना परत भारतामध्ये सुरक्षित कशा पद्धतीने आणायचं या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा जी आहे ती होणार आहे। अजित डोभाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते देखील या बैठकीला आहेत, कॅबिनेट सचिव असतील, यासह चीफचा जो डिफेन्स स्टाफ आहे तोही या बैठकीला उपस्थित आहे। खरं तर देशाच्या सिक्युरिटीच्या अनुषंगाने जी चर्चा होणं अपेक्षित असतं ती सगळी चर्चा ही सीसीएस म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीमध्ये होत असते आणि त्या बैठकीला आता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरतं, काय काय चर्चा होते हे बघणं महत्वाचं असणार आहे। बिलकुल प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी।